आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वरट्टीवार आहे, योगेश कदम असेल किंवा संजय शावकारे असेल यांच्या वक्तव्यांना घेऊन एक संताप पाहायला मिळतो. विरोधी पक्षाची काय भूमिका आहे? नाही, या दोघांनाही जरा मुख्यमंत्र्यांनी समज दिली पाहिजे. पुन्हा यांच्या तोंडून असे बेताल वक्तव्य येता कामा नये असं मला वाटतं. समस्त महिलांचा अवमान करणं या दोघांच्या वक्तव्यातून दिसतो आहे. म्हणजे अशा घटना घडत असतात. म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घटना वाढवायच्या आहेत? महाराष्ट्रातील स्त्रीचं रक्षण करायला निघालात की स्त्रीचं भक्षण करायसाठी तुमची भूमिका आहे? योगेश कदम तर आता तरुण आहे, नवीन आहे, पण त्यालाही माझं सांगणं आहे, अशा प्रकारे बालिशपणाचे स्टेटमेंट करू नकोस, ज्यातून आरोपीला पाठबळ मिळेल. पोलिसांना पाठीशी किंवा मदत करण्याच्या भूमिकेतून तुमची भूमिका जर असेल तर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करणं म्हणजेच उद्या तुला राजकीय भविष्यात नाही तर तुला खड्ड्यात जाण्यासारखं आहे. आम्ही त्या हाऊसमध्ये मांडू या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे, आणि योगेश कदम जे बोलले त्यांच्या संदर्भात जा विचारू. 3 तारखेपासून अधिवेशन आहे. पण एक सांगतो, संजय सावकारेसारख्या आणि या योगेश कदमसारख्या लोकांना सरकारने पाठीशी घालू नये. त्यांना त्या पदावर बसण्याचे ते लायकीचे नाहीत, याचा विचार सरकारने करावा. योगेश कदम यांच्या वक्तव्यात असं दिसत होतं की म्हणजे प्रतिकार करण्याची घटनेमध्ये काही दिसलं नाही, त्यामुळे तो बलात्कार झाला की नाही याबद्दलच प्रश्न उपस्थित केल्यासारखं दिसलं त्यांच्या वक्तव्यात. म्हणजे तो त्या मुलीला खोटं ठरवत आहे आणि बलात्कारांना पाठीशी घालतो आहे. त्या ठिकाणी त्या 4 बसेसमध्ये जे काही मिळालं, जे काही दिसलं, जे सामान मिळालं, त्यातून त्या बसेसमध्ये त्यावर जर चौकशीचे आदेश योगेशने दिले असते तर आम्हाला आनंद झाला असता. परंतु ते न करता उलट त्या पोरीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि ते समस्त महिलांचा अवमान करणं आणि आरोपीला पाठीशी घालणं हे त्यातून स्पष्ट दिसते आहे. तर ही भूमिका गृह खात्याची आहे की योगेश कदमांची आहे, हे स्पष्ट आता सरकारने केलं पाहिजे. मराठा समाजाची काल अशी भूमिका होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान झाला पण कोणताही राजकीय पक्ष पुढे येऊन आंदोलन करत नाही किंवा या संदर्भात निषेध नोंदवत नाही. आम्ही नोंदवतात ना निषेध, सत्ताधारीच निषेध नोंदवत नाही आहेत. सत्ताधारीच आहेत ते सगळे, त्यांच्याच जवळचे लोक हे अशा प्रकारचा अवमान करत आहेत. कोण आहे ते? वारंवार महाराजांचा अवमान करणारी कोण आहेत? ते सत्ताधारी आहेत. ते आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध केलं पाहिजेत, त्यांना जाब विचारला पाहिजेत. आमच्या पद्धतीनं आम्ही निषेध करतो आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करायची मागणीसुद्धा आम्ही केलेली आहे. मराठा समाजांना आमची विनंती आहे की आपण या संदर्भात जी भूमिका स्वीकारेल त्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील. नितेश राणेने तुम्ही जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा आक्रमक भूमिका घेतली होती, आता मात्र त्यांचं कोणतेही वक्तव्य पुढे दिसत नाही या घटनेला घेऊन. नाही, तेच म्हणतो ना, अशी दुपट्टी भूमिका स्वीकारू नये. एकीकडे आम्ही नरेंद्र महाराजांवर काही न बोललो त्यावेळेसही त्यांची भूमिका आक्रमक दिसली, कदाचित पाहिलं नसेल त्यांनी. आता ते भूमिकेच्या संदर्भात राणेसाहेबांची काय भूमिका होती, नारायण राणेसाहेबांची आम्हाला माहीत आहे. आता ते आम्ही बावर बोलणार नाही, पण आम्ही त्यांचा सन्मान करतो. परंतु नितेशनी न समजता, न वाचता, न पाहता अशी भूमिका मांडणं हे त्याला शोभा देत नाही. तुमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. चुकीचा अर्थ 100% काढला गेला आणि भाजपा त्यांना मैदानात उतरली आमच्या विरुद्ध आंदोलन करताना. आता का उतरत नाही भाजपा? महाराजांचा अवमान झाल्यानंतर मतं मागताना महाराज दिसतात आणि महाराजांचा अपमान करणारी तुमच्याच लोक आहेत. तर तुमची भूमिका महाराजांच्या संदर्भात काय आहे दिसून आली. यांना छत्रपती शिवराय हे किती द्वेष्टे आहेत हे आता या सगळ्या 3 लोकांच्या भूमिकेला विरोध न केल्यामुळे यांची पोटातील आणि ओठातील भाषा महाराष्ट्राला कळली आहे. शेवटला प्रश्न, चालू वर्षातील अर्थसंकल्पीय जो खर्च होता त्यातले फक्त 43% निधी खर्च झालेला आहे. अनेक विभागातला निधी अजूनही खर्च व्हायचा आहे. नाही, होऊ शकत नाही. किती काय झालं आहे की लाडकी बहीणकडे मोठ्या प्रमाणात निधी दिला, संविधानिक अधिकार असताना SC STंचा निधी खर्च केला नाही. खरं म्हणजे हे संविधानाचं आव्हान आहे, हे लोकशाहीचं आव्हान आहे. याबरोबर याच्या पलीकडे सांगतो की या सरकारवर FIR दाखल करायला पाहिजे. ज्या घटनेनुसार, कायद्यानुसार तो निधी 100% SC STचा खर्च करणे बंधनकारक आहे, अपेक्षित नाही, बंधनकारक आहे. तो केला गेला नाही, तो निधी बाहेर वळवला गेला. मग बजेट जे काही आहे, आलेला रुपया तुम्ही खर्च न करता गेला कुठे? आज लायबिलिटी जी काही 2-3 लाख कोटीची महाराष्ट्रावर आहे ती का देत नाही? मग हा सगळा बजेट फुगवून तुम्ही दाखवला होता का? चुकीचा बजेट मांडला होता का? जो रुपया येऊ शकत नाही
तो रुपया तुम्ही दाखवला कसा? मग आला असता तर तो खर्च झाला असता. खर्च अखर्चित असणं म्हणजेच विकासाला खीळ आहे. ज्या राज्यामध्ये बजेट अलोकेशनप्रमाणे निधी खर्च होत नाही तो राज्य मागे जात असतो. विकासाला गती मिळत नाही, विकासाला कात्री लागते, म्हणजेच राज्याची अधोगतीकडे सुरुवात आहे. निधी मिळत नसल्यामुळे ओबीसी विद्यार्थी असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार असेल, ते रस्त्यावर आहे. हे सगळ्या अनेक विभाग आहेत, अनेकांचे पगार होत नाही आहेत, रोजगार हमीचे पैसे मिळत नाही, संजय गांधी निराधारचे मिळत नाही, कोतवालाचा पगार होत नाही, पोलीस पाटलाला मिळत नाहीत, अंगणवाडीचे 3 महिने झाले पैसे मिळत नाही आहेत, सेविकींचे आणि मदतनीसांचे. तर हे सगळं जे काही आहे, कंत्राटदारांचे थकीत पैसे आहेत जवळपास 90,000 कोटी रुपये, आणि कृषी विभागाचे पैसे मिळत नाही आहेत. या सगळ्या गोष्टी, सबसिडी मिळत नाही आहेत. नागपुरातले असो की महाराष्ट्रातले असो, शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टी किंवा अवेळी पावसामुळे फटका बसला त्याचे पैसे दिले गेले नाहीत. पैसा गेला कुठे? कोणाच्या खिशात गेला आहे? कोणाच्या पाकिटमध्ये पैसा जातो आहे? कोणाचे खिसे भरले जात आहेत? जर सामान्य माणसासाठी राज्य चालवत असताना ते पैसे त्यांना मिळत नसेल, मदत मिळत नसेल, तर मला वाटतं की याची महाराष्ट्रातील जनतेने, आता आम्ही बोलतो पण महाराष्ट्रातील लोकांनी याचा जाब विचारला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून त्यांच्या अधिकाराचं जे काही आहे ते मिळवलं पाहिजेत, अशी आमची भूमिका. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.